मी आली आहे माझ्या नानीच्या इथे म्हणजेच मामाच्या गावी आणि ही आहे माझ्या मामाची मुलगी. The kind of view I get from our house, that is our house, that technically नारळाचं झाड. This is our house आणि this is the view. I mean, just आणि म्हटलं असंच घरी बसून खूप बोर होत होतं. एनिवेज मला एकटं राहायची सवय आहे इथे. म्हटलं की खाली राऊंड मारून यावा. इथे आल्यापासून स्टेप्स पण कंप्लीट नाही झालेत माझे. 10,000 तर लांबचीच गोष्ट, 1000 पण कंप्लीट नाही झाले. 1000 काय एकदा पण उचलली नाही खाली. अजिबात नाही. मी एक दिवस टेरेसवर गेले होते, ते पण वैभवीचा फोन आला होता म्हणून मग मी गप्पा शप्पा मारत झाले माझे मस्त 10,000 स्टेप्स कंप्लीट. मी तुम्हाला माझ्या बाबांची बाग दाखवते. त्यांनी काय काय प्लांट केलंय. काय 10,000 टेप्स नाही ग, आपण बाग दाखवू ना. तर नाही एवढं लवकर कसं काय होईल 10,000. मला पण वाटलं 2 पावलं चल 10,000 गेलं पण. मी तुम्हाला बाग दाखवते माझ्या बाबांची. इज झाड नंबर 1 हे आहे आंब्याचं. मँगो हे पप्पांनी प्लांट केलं होतं त्यांच्या बर्थडेला. हे पण दिस इज ऑल्सो मँगो. दॅट इज ऑल्सो मँगो. दॅट इज ऑल्सो मँगो. दिस लेमन. दिस इज लेमन. हे लिंबूचं झाड आहे आणि आय विल शो यू अमाऊंट ऑफ लिंबू भाई. दिस इज लिंबू अँड मँगो. लाईक इनसेन भाई. खूप खूप क्रेझीवाले लिंबू आहेत. आणि हे बघा, हा आहे मधमाशांचा छत्ता. हे बघा लिंब बघा भाई तुम्ही, काय क्रेझी लिंब लागलेत. लेट्स गो टू नेक्स्ट. वेट, असं जाऊयात ना राऊंड करून. आता हे शेवग्याचं आहे ना ग. हे आहे शेवग्याचं झाड. हां, इकडे सीताफळाचं झाड आहे. आलंय पण इकडे सीताफळ एक इकडे आलंय आणि एक इकडे आलंय. लुक. हाय डॉगेश दादा. हे केळीचं झाड. अपेरंटली हे खूप मोठं होतं. हे नवीन लावलंय बाबांनी. तेव्हा काय झालं, पलीकडच्या ह्या शेतात एक बैल का काय असं काहीतरी लावलं होतं, बांधली होती आय मीन. आणि त्यांनी डायरेक्ट असं ह्याच्यात असं येऊन तो असा धडकला आणि अख्खं ते बनाना ट्री गेलं. तर मग परत बाबांनी लावलं आहे. आणि इकडे आणखीन एक सीताफळाचं झाड आहे. किती बेबीज लागले. कुठे गेलं ग? हे बघ बेबी सीताफळ. बेबी सीताफळ. लुक. इथं बघ ना किती सारे लागले ते एका जागेत. हा बाई इकडे पण आहे. कुठे बघ. डॅम. एका त्याच्यावरती 1 2 3 5 लागले. हे सगळं हार्वेस्टला येऊस्तोवर मी इथे नसणार आहे. आणखीन एक शेवग्याचं झाड. ते नीमचं झाड छोटंसं. आणखीन हे परत बेसिकली आहे बघा, असं बॉर्डरने शेवग्याचे झाडं लावलेत. आणि आधेमध्ये जांभाचे झाडं आहेत. हे आहे जाम नाही ते. कुठलं आहे जांबाचे शाणे. ते एक जांबाचं झाड आहे. हे एक जांबाचं झाड आहे. ते पण जांबाचं झाड आहे. हे कशाचं आहे मला नाही माहिती, बट आहे कशाचं. हो, झेंडूचं आहे आय गेस. हे झेंडूचं नाही, मिरचीचं असं बहुतेक. नाही, मिरचीचं तिकडे. मला नाही माहिती हे कशाचं झाड आहे. कॉमेंट डाऊन बिलो की कशाचं झाड असेल. हे आहे सीताफळ. आणखीन एक सीताफळ आणि कडुलिंबाचं. शेवगा अगेन. हे पण कशाचं तरी आहे. आय फॉरगॉट. आय गेस हा भोपळा आहे आय गेस. हां, ये इकडे. आय गेस हा भोपळा आहे. आणि दिस इज चिक्कू. इथे पण खूप सारे हे लागलेत. लुक, बेबी चिक्कूज. लाईक ऑलमोस्ट भरलंय. लाईक ऑलमोस्ट भरलंय हे सगळं. आणि सगळीकडे अगेन मँगो. नाही, मँगो नाही आहे हा. मँगो आहे का परत? मँगो नाहीये बघ पानामध्ये फरक आहे.
आय डोंट नो सम, नाही मँगोच आहे हा पण मँगोच आहे. दिस इज ऑल्सो मँगो. काय आहे सर? आणि या आहेत मिरच्या, या मिरच्या आहेत, मग त्या मिरच्या आहेत. आय थिंक इथे काहीतरी भाज्या लावल्यात माझ्या आजीने. हे सगळं वेट, सनफ्लावर्स, हे पण फ्लावरचंच आहे. खूप सुंदर फ्लावर येतं त्याच्यावरती, खूप मस्त. हे एक बदामाचं झाड आहे राईट इन फ्रंट ऑफ द हाऊस. ओ हां, हे सगळे कोकोनट ट्रीज. 1 2 हे 3 आणि त्या साईडला एक आहे 4th. दॅट वन इज द 4th वन. हे हिबिस्कसचं आय थिंक हे 5 पेटल हिबिस्कस आहे. मला घरात जर सापडलं, कारण रोज फुलं येतात आणि रोज देवपूजाला वापरली जातात सगळी फुलं. सो जर मला 5 पेटल हिबिस्कसवरती दिसलं तर मी तुम्हाला दाखवेल. हे बदाम, हे 5 पेटल हिबिस्कस, अगेन नीम का पत्ता अँड ऑफकोर्स अबोलीचे. हे ते मला नाही माहिती कशाचे आहेत, ते मात्र अबोलीचेच आहेत. ते अबोलीचे आहेत. लग्नाला जाताना माझ्या आजीने त्याचा मस्त छान असा गजरा केला होता, तो मी माळला होता. हा सांगते, 2000 मिनी रोजेस नाही, गावाकडची जी गुलाबं असतात ती. आणि एवढा मस्त सुगंध असतो ना त्या गुलाबांना, अप्रतिम, म्हणजे एकदम अप्रतिम. हे परत आडोंडो कशाचं झाड आहे मी विसरले. हे परत आपल्या गावाकडच्या रोजेसचं. हे आहे आवळ्याचं झाड, खूप मस्त आवळे येतात त्याला. हे अगेन कोकोनट ट्री. इकडे दिस इज अ बिस्कस, रेड बिस्कस अँड व्हाईट बिस्कस. हे बघ, हे हिबिस्कस आहे. आता हे उद्या सकाळी यूज होणार पूजेला. हे फ्लावर. सो हा पण 5 पेटलच आहे आणि खूप सुंदर आहे. आणि हा आहे लाईक सिंगल ह्याचा. सो हे असे आहेत इन रिअल. आणि हे आय गेस चंपा आहे, चंप्याचं झाड आहे. सो दॅट्स इट. एवढेच झाडं आहेत, पलीकड पण आहेत बट आम्ही जात नाही पलीकडे. सो हीच एवढीच होती माझ्या बाबांची बाग. आणि तिकडेही पलीकडे छोटे म्हणजे फ्लावर्स लावले होते. माझे बाबा खूप सारे फ्लावर्स लावतात, प्लांट करतात. आणि हे थ्रू आउट द लाईन, ही जी लाईन दिसते ना, ही जी अख्खी अशी तिथपर्यंत सगळं काही फ्लावर्सने भरलेलं होतं. बट देन ती अपोजिट प्रॉपर्टी कोणीतरी घेतली म्हणून मग कंपाऊंड वगैरे मारण्यात आलं. एक सध्याला नेक्स्ट ससा आहे, तिथून राहतो. ती रात्री येतो झोपायला, आता नाही येत, काही माणसं त्याला परेशान करतात म्हणून. दिस इज द क्यूट बेबी. ये आ गए हमारे घर के सारे बच्चे. आमच्या घरात म्हणजे इन्क्लुडिंग मम्मीचे किड्स मी सगळ्यात मोठी आहे. माझ्या नंतरनं प्रथमेश नंतरनं या मॅडम नंतरनं त्या मॅडम, ह्या आमच्या व्याध्या मॅडम. मग आहे हे बिटकं. आणि मग हे आहे सगळ्यात छोटं वालं. हाय मन, इकडे बघ. बाय मन, हाय मन, बाय मन. कट्टी मन, कट्टी. That's it for this video. Let's see you in another one. एवढं काही विशेष या व्हिडिओमध्ये नव्हतं, फक्त आमच्या आजोबांच्या इथली मी तुम्हाला झाडे दाखवली आहेत. आणि मी ज्या झाडांची नावं चुकीची म्हटले किंवा ती मला आली नाहीत त्याचं नाव कॉमेंटमध्ये सांगा, सो दॅट आय नो की आमच्याच इथे कुठले झाडे आहेत. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब. मी हे सगळं मेमरीजसाठी बनवते आहे. यात काही इन्फॉर्मेटिव्ह असं नव्हतं, मी हे सगळं मेमरीजसाठी बनवते आहे. आणि असेच भरपूर सारे व्हिडिओज, काही इन्फॉर्मेटिव्ह असतील, काही कुकिंग असतील, काही वेगळे असतील. असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. हे व्हिडिओज अपलोड झाले आहेत हे कळण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. बाय.